रामाच्या अश्रूची शिळा आहे. ते श्रीरामपूरला घडलं. वल्ली माती भिजली आणि वल्ली माती भिजल्यानंतर ते स्वयंभू एक शिळा प्रगट झाली. त्या शिळेवरती अडवंगनाथाने 12 वर्ष तप केलं. तर गोंधवलीला महादेव मंदिर आहे, ते ऐतिहासिक आहे. भगवान श्रीरामजी इथे आले. घुमले म्हणून घुमनदेव नावाचं गाव आहे आपल्या मंदिरापासून 1.5 किलोमीटर. कमाल केली म्हणून कमलपूर नावाचं गाव आहे इथे कमलपूरला. कमाल केली हरणाने. देव थांबले म्हणून देवगाव पडलं. देवाने बाण मारला, जिथं डोकं पडलं ते टोकं झालं, काया पडले ते काय गो डोकं. आपलं प्रभारसंग मारलं. तिकडनं रामजी आले, लक्ष्मण पंचवटी नाशिकमधून आले. दोघांची भेट जिथं झाली ते ठिकाण म्हणजे भामानगर भामाठाणे. जे जगातले काही आश्चर्याचे स्थान आहे त्यापैकी अडभंगनाथ आश्चर्याचं आहे. नगर जिल्हा संतांचे माहेर. 1000 वर्षाची विहीर बारव ही मंदिरात प्रगट झाली. नाथाच्या गादीवर बसवलं. ही नारंगिरी बाबांची कृपा आहे. जय हरी. बघून सांगतोच्या या स्पेशल व्हिडिओमध्ये आज आपण अरुणनाथगिरी महाराजांसोबत आहोत आणि आज आपण आपल्या मनातील काही प्रश्न त्यांना विचारणार आहोत. तर आपल्यासोबत आहेत श्री अरुणनाथगिरी महाराज. नमस्कार महाराज. नमस्कार. जय हरी. आदेश. मला तुम्हाला पहिला प्रश्न असा विचारायचा आहे की श्रीरामपूर तालुक्यात भामाठाण नगरीत आपण इथं संस्थानात आपण आहोत. तर हे भामानगरी आणि श्रीरामपूर हे नाव पडलं, श्रीराम हे इथं आले, तर हे कसं पडलं नाव काय? हा प्रश्न असा आहे की ज्या वेळेला भगवान श्रीरामचंद्रजी वनवासात होते, वनवासात असताना नाशिक जिल्ह्यामध्ये पंचवटी त्या ठिकाणी असताना सोन्याचा हरिण भरून मारीच राक्षस आला आणि रावण जो आहे तो साधूच्या वेशात आला. सीतेची चोरी करायची होती, सीतेचं हरण करायचं होतं. त्या उद्देशाने रावण साधूच्या वेशात आला. ते पंचवटी नाशिकमध्ये गेले आणि तिथे गेल्यानंतर सीतेने ते हरणाला बघितलं. हरण हे मायावी होतं, म्हणजे तो राक्षसच होता, पण सोनेरी रंग धारण करून त्याने त्या ठिकाणी सोनेरी रंग धारण केला आणि सोनेरी रंग धारण करून तो सोनेरी हरण भरून सीतेच्या पुढे आला. सीतेने हरणाला बघितलं. माणसाच्या 3 गोष्टी फार महत्त्वाच्या आहे: विचार, उच्चार आणि आचार. सीतेने हरणाला बघितलं, विचार बिघडला, हरण मारावं. मनातून विचार आला की हरण मारावं आणि उच्चार झाला की हे प्रभू हरण मारून घेऊन या. मग राम त्या हरणाच्या मागे गोदावरीच्या कडेकडेनं आले. ज्या ज्या ठिकाणी थांबले त्या गावाचं नाव ठाण पडलं. ज्या ज्या ठिकाणी थांबले म्हणून ठाण नाव पडलं. पहिलं ठाण आहे सवसर कोकम ठाण, दुसरं आहे मातुल ठाण, तिसरं आहे नागम ठाण, चौथा आहे बाजा ठाण आणि 5वे ते भामाठाण. आपण इथे बसलेलो आहोत. भगवान श्रीरामजी इथे आले. घुमले म्हणून घुमनदेव नावाचं गाव आहे आपल्या मंदिरापासून 1.5 किलोमीटर. कमाल केली म्हणून कमलपूर नावाचं गाव आहे इथे कमलपूरला. कमाल केली हरणाने. देव थांबले म्हणून देवगाव पडलं. देवाने बाण मारला, जिथं डोकं पडलं ते टोकं झालं, काया पडले ते काय गो डोकं. आपलं प्रभारसंग डोकं जिथे पडलं ते टोकं झालं, काया पडले ते काया. ते हरण मारताना म्हणला, अरे लक्ष्मणा धाव. मग तो आवाज पंचवटी नाशिकमध्ये गेला. तिथं लक्ष्मणाने सीता होती. माता सीतेने सांगितलं, लक्ष्मणा तुझे बंधू संकटात आहे, जा त्यांना मदत करायला जा म्हटल्यानंतर लक्ष्मणाने सांगितलं, जगाचं संकट दूर करण्याकरता माझ्या दादाने अवतार घेतलेला आहे, ते कशी संकटात येणार आहे. पुन्हा आवाज आला, लखन मुझे बचाओ, लखन मुझे बचाओ. सीता म्हणाली, तुम्हारे भैया खतरे में जाओ, उनको मदत करने के लिए. तो लक्ष्मणाचा आणि सीतेचा बराच मोठा संवाद तिथे घडला. मग शेवटी नावेलाजाने सीता इतकी खाली आली की, लक्ष्मणा तुला काय वाटतं, राम मरावा आणि मी तुझी व्हावी हे कदापि शक्य नाही. राम मरावा आणि मी तुझी व्हावी हे कदापि शक्य नाही. आणि मग लक्ष्मण म्हणाला, वहिनी तुम्ही इतक्या खाली आलात ना, आता मी जातो, मी तुमचं रक्षण नाही करू शकत, पण माझ्या धनुर्रेखा तुमचं रक्षण करील. बाधेतनं बांध काढा, धनुर्रेषा रक्षण करील. त्या ठिकाणी धनुर्रेखा रक्षण करील म्हटल्या परिणाम असा झाला की धनुर्रेखा मारली, ती धर्मरेखा होती, मर्यादा रेखा होती, लक्ष्मण रेखा होती आणि ती रेखा मारल्या आता सांगितलं की वहिनी याच्या बाहेर जाऊ नका. मग आता लक्ष्मण तिकडनं आले, रामजी इकडनं आले. मग रामजी फिरत आले होते. म्हणजे उदाहरण, इकडनं काय टोक्याला हरण मारलं, तिकडनं रामजी आले, लक्ष्मण पंचवटी नाशिकमधून आले. दोघांची भेट जिथं झाली ते ठिकाण म्हणजे भामानगर भामाठाणे. मग राम लक्ष्मण ज्या वेळेला थांबले इथे आणि ज्या वेळेला थांबल्यामुळे ते स्थान पडलं आणि ज्या वेळेला लक्ष्मणाची रामाची भेट जिथं झाली ते भामानगर भामाठाण. आणि लक्ष्मणाला बघून राम म्हणाले, लखन तो सीता को छोड़ के क्यों आया भाई, मेरे मते सीता अब आश्रम में नहीं होगी भाई. असुर निकर फिरे वन माही, मम सीता आश्रम नाही. असुर निकर फिरे वन माही. इस जंगल में बहुत असुर लोग घूमते रहते, तो सीता आश्रम में नहीं होगी. मग त्यावेळेला राम सीतेच्या विरहाने रडले. वल्ली माती भिजली आणि वल्ली माती भिजल्यानंतर ते स्वयंभू एक शिळा प्रगट झाली. रामाच्या अश्रूने ही शिळा प्रगट झाली आणि त्या शिळेवरती अडवंगनाथाने 12 वर्ष तप केलं. मग आता राम ज्यावेळेस रामाच्या अश्रूने ही स्वयंभू शिळा तयार झाली. इथे 41 फूट ठेवण नाही आहे,
म्हणजे काळी जमीन आहे, दगड नाही आहे. तर त्या असणारी रामाच्या अश्रूची शिळा तयार झाली आणि मग ती शिळा तयार झाल्यानंतर राम लक्ष्मण आता इथून पुढे चालले. त्या शिळेवर अडबंगनाथांनी पुढे 12 वर्ष तप केलेले आहे नवनाथ ग्रंथामध्ये. मग इथून जाताना श्रीराम ज्या ठिकाणी थांबल्यामुळे हे ठाण पडलं आणि जाता जाता श्रीराम ज्या ठिकाणी महादेवाची साधना केली, कारण रामाचे दैवत महादेव आहे, भगवान शंकर आहे. मग महादेवाची साधना केली. आज ते श्रीरामपूरला घडलं. मग श्रीरामपूरला कुठे घडलं? तिथं गोंधवलीला महादेव मंदिर आहे, ते ऐतिहासिक आहे. श्रीरामपूर नाव का पडलं? श्रीरामाने महादेवाला थांबून सीता हरलेली होती, सीतेचं दुःख झालं होतं, म्हणून श्रीराम त्या ठिकाणी आल्यामुळं. आणि तिथं बिल्व वृक्ष होते, बिल्व जंगल होतं, त्याला बेलापूरही म्हणायचे पूर्वी. बेलापूर आज गाव पलीकडं आहे. बिल्व वृक्ष म्हणजे बेलाचं जंगल होतं. आणि म्हणून श्रीराम त्या ठिकाणी थांबल्यामुळं श्रीरामपूर नाव पुढे पडलं. हे असा हा इथला इतिहास आहे आपल्या श्रीरामपूर तालुक्यात. खूपच छान इतिहास आहे आपल्या श्रीरामपूर तालुक्याचा आणि अहिल्यानगरमध्ये रामायण घडलं. महाराज, आपण अडबंगनाथ देवस्थानावर आहोत, तर या देवस्थानाविषयी थोडी माहिती द्या. हे देवस्थानाची माहिती अशी आहे की तुम्हाला मी आत्ताच म्हणालो की रामाच्या अश्रूची ही शिळा आहे. ही शिळा कोणी तयार केली नाही, कोणी घडवली नाही, कोणी बसवली नाही. ही रामाच्या अश्रूची ही स्वयंभू आहे. या ठिकाणी दर्शनाला लोकांनी का यावं? तर याचं कारण असं आहे की ही शिळा माणसाने तयार केली नाही. लक्षात आलं का? माणसाने कोणी तयार केली नाही. रामाच्या अश्रूची शिळा आहे. म्हणजे असं जगात कुठं घडतच नाही. जे जगातले काही आश्चर्याचे स्थान आहे त्यापैकी अडबंगनाथ आश्चर्याचं आहे. म्हणजे कसं आहे की ते घडवणारा कोणी जन्माला आलं नाही, कारण रामाच्या अश्रूची शिळा आहे. असं ऐतिहासिक आहे. दुसरं कारण असं आहे की या ठिकाणचं वैशिष्ट्य, शिळा ही ऐतिहासिक आहे. त्या शिळेवरती अडबंगनाथांनी 12 वर्षे तप केलेलं आहे. कारण आपला नगर जो जिल्हा आहे ना, तो नगर जिल्हा फार महत्त्वाचा आहे. नगर जिल्हा संतांचे माहेर, मुळा प्रवरा गोदावरी नीर, दंडकारण्य निसर्ग संपदा, ओम चैतन्य अडबंगनाथा. नगर जिल्हा जगातला सर्वश्रेष्ठ जिल्हा आहे. कारण इथे पुण्यश्लोक अहिल्याबाईचा जन्मभूमी आहे चोंडीला. आता अहिल्यानगर जिल्ह्याला नाव आपल्याला देण्यात आलं, खूप चांगली गोष्ट आहे. म्हणजे हा नगर जिल्हा, अहिल्यानगर जिल्हा इतका श्रेष्ठ आहे की ते अगस्त्य ऋषी जगातले सर्वश्रेष्ठ संत झाले. त्रेतायुगात रामाला ज्यांनी आशीर्वाद दिला त्यांची समाधी अकोल्याला आहेत. दैत्यांचे गुरु देव आणि दैत्य होते. दैवाचे गुरु बृहस्पती, तर दैत्यांचे गुरु शुक्राचार्य, त्यांची समाधी कोपरगावला आहेत. जगाच्या पाठीवर सबका मालिक एक नाव घेतलं की जग जिंकलं. साईबाबाची समाधी जन्म कुठं झाला कोणाला माहीत नाही, पण समाधी आपल्या नगर जिल्ह्यात शिर्डीला आहेत. कोपरगावमध्ये दुसरं पाहिलं तर कोकमठाणला ईश्वात्मक जंगली महाराज, त्यांचा जन्म कुठं झाला कोणाला माहीत नाही, पण ते जंगली महाराज आज माऊली ते कोपरगावला आहेत, म्हणजे आपल्या कोकमठाणला आहेत, शिर्डीलाच आहे. त्याच्यानंतर चांगदेव महाराज योगी आहे, त्यांची समाधी पुलतांब्याला आपल्या नगर जिल्ह्यात आहे. गंगागिरी महाराज त्यांची समाधी सरला बेटला आपल्या नगर जिल्ह्यात आहे. सद्गुरू नारायणगिरी महाराजचा जन्म बीड जिल्ह्यात नेकनूर गावी झाला, पण समाधी सरला बेटला घेतली श्रीरामपूर तालुका नगर जिल्ह्यात आहे. अडबंगनाथाची तपोभूमी, जन्मभूमी भामानगर भामाठाण हे आपल्या श्रीरामपूर तालुक्यात नगर जिल्ह्यात आहे. ज्ञानोबारायांचा जन्म आप्पेगावला संभाजीनगर जिल्ह्यात झाला, परंतु या ठिकाणी त्यांनी मात्र ज्ञानाचा जन्म ज्ञानेश्वरी जिथे लिहिली ती नेवासाठी नगर जिल्ह्यात आहे. अमृत असणारं ज्यावेळेस काढण्यात आलं, अमृताच्या वाटण्या झाल्या आणि मोहिनी रूप धारण भगवंतानी केलं. त्या मोहिनी राजाचं मंदिर आपल्या नगर जिल्ह्यात आहे. शनीश्वराचं मंदिर जागतिक लेवलचं ते आपल्या जिल्ह्यात नगर जिल्ह्यात आहे. ज्यांनी सकळ संतांचं चरित्र लिहिलं ते महिपती महाराज, त्यांची समाधी आपल्या ताराबादला आपल्या राहुरी तालुक्यात नगर जिल्ह्यात आहे. असं किती वैशिष्ट्य सांगू. या नगर जिल्ह्याचं वैशिष्ट्य इतकं मोठं आहे की अडबंगनाथ तपोभूमी इथे आहे, गोरक्षनाथची टेकडी डोंगरगणी इथे आहे, मोडीचं देवस्थान कानिपनाथ महाराज नगर जिल्ह्यात आहे, वृद्धेश्वर देवस्थान ते नगर जिल्ह्यात आहे. म्हणजे असा अगणित तीर्थ, याचं वर्णन केलं तर मला 4 तासही पुरणार नाही. एवढं वैशिष्ट्यपूर्ण जिल्हा म्हणजे कार्य घडलेलं जिल्हा तो आपला नगर जिल्हा आहे. म्हणून आमच्या ग्रंथात एक ओवी आहे की नगर जिल्हा संतांचे माहेर. संतांचं माहेर कोणतं आहे तर नगर जिल्हा आहे. मुळा प्रवरा गोदावरी नीर. गोदावरी इथं बघा ना, मुळा आहे, प्रवरा आणि गोदावरी, 3 पवित्र नद्या गंगा आपल्या जिल्ह्यातून वाहतात. ह्याच्यापेक्षा काय श्रेष्ठ आहे? कारण गोदावरी वाचे म्हणता गंगा गंगा, सकळ दोष जाती भंगा. ज्या गंगेचं नाव घेतलं तरी जगातलं दोष नष्ट होतात, ती गंगा आपल्या जिल्ह्यातून वाहते. असं, आणि त्याच गोदावरीच्या काठावरी भामानगर भामाठाण आहे आणि इथं ही शिळा तयार झालेली आहेत. तर इथे असं कारण आहे की या शिळेवर अडबंगनाथांनी 12 वर्ष तपश्चर्या केली. तर जे ज्वालामाई आणि शिवबाबाचे पुत्र माणिक शेतकरी, त्यांनी 12 वर्ष तपश्चर्या केली. ज्वालामाई आणि शिवबाबा हे शिवाचे उपासक.
आणि अग्नीचा अवतार म्हणजे माणिक शेतकरी होते. ते लहानचे मोठे होत असताना शेती करायची. गोरक्षनाथाची भेट झाली आणि गोरक्षनाथाने भिक्षा मागितली. सांगितलं, मला अरे बाळा भिक्षा दे. सांगितलं, महाराज काय पाहिजे घ्या. भिक्षा दिली. आत्मतृप्त झाला आणि काय लागतं ते मागून घे. गोरक्षनाथ म्हणाले. माणिक शेतकऱ्यांनी सांगितलं की भिक्षा घ्या, आता जा रस्ता धरा. आडवं बोलायला लागले. गोरक्षनाथ म्हटले, अरे मी तुझं अन्न खाल्लेलं आहे, काहीतरी मागून घे, काहीतरी मागून घे. त्यांनी सांगितलं, तुम्ही काय देणार महाराज, तुम्हालाच काय लागतं ते मागा. उलटा बोलला. सांगितलं, एक काम कर माणिका, मला तुझं मन दे. मन दिलं म्हटल्यावर मन देऊन टाकलं आणि सांगितलं, आजपासून मनात येईल ते करू नको. मग गोरक्षनाथ तीर्थयात्रेला निघून गेले. मनात आलं घरी जायचंच नाही. माणिकाच्या मनात आलं घरी जायचं नाही. मनात आलं नांगर डोक्यावर घेतलेलं होतं, खाली ठेवायचंच नाही. ते शिळेवर तो माणिक उभा होता. मनात आलं इकडे तिकडे फिरायचंच नाही. मनात आलं जिवंत केलं पाहिजे, अन्नमय प्राण आहे, असणारं खायचंच नाही. असं करता करता 12 वर्षे ह्या शिळेवर अडबंगनाथानं तप केलं. आणि त्या 12 वर्षानंतर गोरक्षनाथ मशिनाथ चौरंगीनाथ इथं आले, त्यांना दीक्षा दिली आणि त्याच माणिकाचा अडभंगनाथ झाले. आणि ते अडभंगनाथ चिरंजीव झाले. त्यांना दीक्षा दिली आणि 3 नाथ चिरंजीव नवनाथापैकी, त्यापैकी अडभंगनाथ मुख्य आहे. चरपटी, चौरंगी, अडभंगीनाथ हे चिरंजीव आहेत. त्यापैकी अडभंगनाथाची जन्मभूमी, तपोभूमी आणि अडभंगनाथ महाराज आज जो कोणी भक्त येतो त्याच्या अडीअडचणी दूर करतात. कुठलीही अंधश्रद्धा या ठिकाणी नाही, जादूटोणा नाही, अंगारा धुपाराने म्हणजे अंगात येणं वगैरे नाही. मी संन्यासी आहे, पण लोक श्रद्धेने येतात, फल प्राप्त करतात. असे हजारो करोडो लोक आहेत की त्यांना अडभंगनाथाची अनुभूती प्राप्त झाली. वा. खाली मी जेव्हा दर्शन घेतलं तेव्हा एक बारव होती. त्या बारव बद्दलचा एक इतिहास ती बारव विहीर अशी आहे की ज्या वेळेला ही अडभंगनाथाच्या काळातली आहेत की अडभंगनाथ म्हणजे शेतकरी होते. ही आपला देशच कृषी प्रधान आहे. शेती करत असताना दुष्काळ पडला. अडभंगनाथांनी त्या काळात विहीर खणली आणि मग त्या विहिरीला, कारण आता अडभंगनाथ म्हणजे साक्षात अग्नीचाच अवतार आहे, त्या विहिरीला एवढं पाणी लागलं. त्या विहिरीवरती इथला परिसर सुखी झाला, हे भामानगर सुखी झालं, लोकांना पाणी दिलं. आणि मग ती विहीर जुन्या काळातली ती खऱ्या अर्थाने लोप पावली होती कलियुगामध्ये. इथे भुईसपाट झाली होती, काहीच नव्हतं. पण ज्यावेळेला माझे सद्गुरू नारायणगिरी महाराज त्यांनी मला ह्या गादीवर पाठवलं आणि इथे आल्यानंतर मी बेटामध्ये सरला बेटला 12 वर्ष साधना केली, गुरुजीकडे अध्ययन केलं, 5 वर्ष भारताची पईयात्रा केली आणि गुरुवारी नारायणगिरी बाबाकडनं दीक्षा घेतली. आणि मग या भामानगरला 2001ला मी आलो विजयादशमीला. तर इथे साधना केली 3 वर्ष. साधना पूर्ण झाल्यानंतर 2003ला मठाधिपती केलं, 2005ला मंदिराचा जीर्णोद्धार सुरू झाला आणि 2014ला मंदिर पूर्ण झालं. मग अशा मंदिराचा कळसाचं काम चालू होतं, पण दुष्काळ पडला, पाणी नाही. मग पाणी नाही तर काय करावा. अडभंगनाथाला आम्ही प्रार्थना केली, देवा आता इथं जंगल आहे, इथं यायला रस्ता नाही, ऐरण्य आहेत, एकही गाव नाही आहे, तुम्ही आता इथं आलात, सगळे गावं लांब लांब आहेत, 2-2, 4-4 किलोमीटर लांब गावं आहेत, ऐरण्य आहेत. मग अडभंगनाथ महाराजांनी आम्हाला त्या ठिकाणी पाणी पाहिजे म्हणून अपेक्षा केली. 1000 वर्षाची विहीर बारव ही मंदिरात प्रगट झाली आणि त्याच तीर्थावर, तिथं गंगा यमुना सरस्वतीचा वास आहे, त्याच तीर्थावरती म्हणजे त्याच गंगा जलावरतीच मंदिराचं वरचं काम उर्वरित पूर्ण झालं. म्हणजे ती बारव कोणी खणली, आम्ही नाही. ती शिळा आम्ही तयार केली नाही. ती शिळा आहे रामाच्या अश्रूची, तिच्यावर अडभंगनाथाने 12 वर्ष तप केलं. आणि ही जी विहीर बारव आहे ती आम्ही निर्माण केली नाही, ती मंदिर बांधल्यानंतर मंदिरात प्रगट झाली. हे असणारं इथलं वैशिष्ट्य आहे. ती अडभंगनाथाच्या काळातली 1000 वर्षापूर्वीची. महाराज तुम्ही नारायणगिरी महाराजांबद्दल बोलले, सद्गुरू नारायणगिरी महाराजांबद्दल. नारायणगिरी महाराजांचं शिष्य तर तुम्हाला कसं प्राप्त झालं, ते तुमची आणि त्यांची भेट कशी झाली? माझी आणि त्यांची भेट, नारायणगिरी महाराज तर आपले सर्वांचे गुरु आहेत, त्यांच्याविषयी काय बोलणार. नारायणगिरी महाराज म्हणजे आजचे चालते बोलते ज्ञानाचे सूर्य आणि भास्कर होते. मी ज्या वेळेला माझा जन्म एक छोटंसं गाव आगाठाण, तालुका गंगापूर, जिल्हा संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी झाला. त्या ठिकाणी जन्म झाल्यानंतर 8 वर्ष मी म्हणजे 5 वर्षे शाळेत जात असताना पहिलीत गेलो होतो. 6 महिन्यात असताना शाळा सोडून दिली. 5व्या वर्षी मी गुरु केले नरहरी राजंगाव गंगापूर तालुक्यामध्ये. आणि 8व्या वर्षी घरच सोडून दिलं की मला गुरुजीकडे जायचं. मी 8व्या वर्षी माझे आजोबा शामराव पाटील जगताप यांच्या आशीर्वादाने, ते माझे पहिले गुरु जीवनातले, कारण ते कोंडजी काका शिष्य, नारायणगिरी बाबांचे गुरुबंधू, ते फार मंत्रदृष्टा महात्मा होते, त्यांच्याकडे नवनाथ प्रसन्न होते. आणि मग मी मात्र सराला भेटायला गुरुवारी नारायणगिरी बाबांकडे आलो. गुरु स्वीकारले, गुरु केलं आणि तेव्हापासून 12 वर्षे गुरुची सेवा केली. आणि गुरुची सेवा केल्यानंतर गुरुजींनी अनेक प्रकारचे असणारा अभ्यास आमच्याकडनं करून घेतला. खऱ्या अर्थाने मला वाचता लिहिता पण येत नव्हतं. माझं शिक्षण पहिली पूर्ण झालेलं नाही आहे, पहिली असणारी पूर्ण न झालेलं असणारं माझं कार्य. पण त्या ठिकाणी या सगळ्या गोष्टी नारायणगिरी बाबांनीच केल्या. मला उजळणी त्यांनी 9 दिवस शिकवली, वाचता यायला लागलं. 9 दिवस उजळणी शिकवली, वाचता यायला लागलं. मी अनेक ग्रंथपाठ केले, अनेक अभ्यास केला आणि मग मात्र 9 दिवसाचा प्रसाद मिळाला, नवनाथाच्या गादीवर बसवलं. ही नारायणगिरी बाबांची कृपा आहे. वा.
महाराज आपलं हे अडबंगनाथ देवस्थान इथं शेकडो हजारो जे भक्त आहेत ते इथं दर्शनाला येत असतात. तर त्यांना तुम्ही काय संदेश द्याल की आणि सरकारी जर कोणी आपला व्हिडिओ बघत असेल हां. तर तुम्ही काय संदेश द्याल की देवस्थानाचा विकास याबद्दल किंवा मग त्याच्याबद्दल संदेश तुम्हाला काय द्यायचा? विषय असा आहे की या ठिकाणी माझं पहिलं वैशिष्ट्य असं आहे की हे देवस्थान ऐतिहासिक आहे एक. आणि इथं जी शिळा आहे ती शिळा बघण्याकरता राज्यातून देशातून लोकांना हे रामायणातला इतिहास आहे. तर या देवस्थानमधला जो इतिहास रामायणातला आहे सरकारने त्याची नोंद घ्यावी. त्या ठिकाणी ते शास्त्रज्ञ लोक जे कोणी पाठवून याचा जी माहिती ती समाजापर्यंत पाठवावी, याला मदत करावी. कारण या ठिकाणी रामाच्या असुरी शिळा. दुसरं वैशिष्ट्य आहे की मंदिरामध्ये कुठंच विहीर बारो प्रगट होत नाही. मंदिर बांधल्यानंतर हे कुठंच घडत नाही, पण हे आपल्या इथं घडलेलं आहे. मंदिरात बारो विहीर प्रकट झालेली आहे. आज तुम्ही स्वतः पाहिली, ते आज आपण दर्शन घेतलंय. आम्ही आता ती 13x13ची आहेत. आम्ही तिला छोटं करून 3 बाजूला पॅक केलं कॉन्क्रीट करून आणि एका बाजूला जुनी पद्धत ठेवली. कारण ते लोकांना कळलं पाहिजे हे जुनं आहे की नाही. ते तीर्थ ठेवलं म्हणजे एवढी मोठी बारो मंदिरात प्रगट होणं हे जे तीर्थ आहे. दुसरं वैशिष्ट्य असं आहे की या ठिकाणी मी नाथपंथी वारकरी गुरुकुल चालू केलेलं आहे. इथे अनाथ सनाथ विद्यार्थी मला असणारे मी शिकवत आहे. सरकारने जरा असणारी मला थोडीफार मदत केली किंवा सहकार्य केलं लोकांनी, तर मी इथं जे काही आज 25-26 मुलं शिकवत आहे सध्या, मला हजारो मुलं शिकवायची इच्छा आहेत. पण माझं इथं काही उत्पन्न नाही. कथा कीर्तनचे काही मानधन मला 2-5 रुपये येतात, त्याच्यावर मठ मंदिर आणि डेव्हलपमेंट चालू आहे. बाकी काही उत्पन्न नाही आहे. याकरता जर गव्हर्नमेंटने मदत केली, सहकार्य केलं, तर इथे मोठे भक्तनिवास व्हावे. कारण आता अनेक लोकांपर्यंत हे देवस्थान चर्चेतून चाललेलं आहे आणि गेलेलं आहे. पण अजून चांगला विकास व्हावा. कारण शिर्डी आणि सिंगणापूरच्या मध्ये देवस्थान आहे. शिर्डीला जगातले लोक येतात, सिंगणापूरला लोक येतात. तर तिथून हे देवस्थान जवळच आहे ना. 25 किलोमीटर इथून सिंगणापूर आहे, 35 किलोमीटर शिर्डी आहे. 30-35 शिर्डी आहे आणि 25-30 सिंगणापूर आहे. या दोन्हीच्या मध्ये श्रीरामपूर येतं. मग या श्रीरामपूरहून जाता येताना अडबंगनाथाचं दर्शन हे प्रत्येकाला व्हावं. दुसरी गोष्ट असा संदेश आहे की हे जे मुलं अनाथ सनात घालत आहे या ठिकाणी नाथपंथी वारकरी गुरुकुल आहेत. कारण नाथ परंपरेपासूनच वारकरी संप्रदाय जन्माला आला आणि मग वारकरी गुरुकुल जगात सगळीकडे आहे, पण नाथपंथी नाही आहे ना. मग इथं दोन्ही पण आहे, समन्वय आहे. नाथपंथी आणि वारकरी आहे. मग या ठिकाणी वारकरी शिक्षण पण आहे, नाथ परंपरेतलं शिक्षण पण आहे. मग अशा प्रकारचा हा संदेश आहे की इथं अन्नदानाला फार महत्त्व आहे. कारण इथे गुरुवार पौर्णिमा आणि जे सणवार आहेत, धर्मदास बीज फार मोठ्या प्रमाणात होते. या ठिकाणी अन्नदान चालू आहे. भाविकांनी या ठिकाणी अन्नदान करावं, दर्शनाला यावं. नेवासा श्रीरामपूर रोडला असणारे हे 3 किलोमीटर जंगलात असणारे हे देवस्थान आहे. इथे येऊन दर्शन घ्यावं, मनाला समाधान प्राप्त होतं आणि अन्नदान करावं. सगळ्यात मुख्य अन्नदान हा विषय आहे. आणि इथून नवनाथाचे जे नाथ आहे त्यापैकी अडबंगनाथ संस्थान हे सद्गुरू नारंगिरी महाराजांच्याच आदेशाने प्रगट झालेले आहेत. लोकांनी या ठिकाणी येऊन समाधान सुख प्राप्त करून घ्यावा, हाच सगळ्यांना महत्त्वाचा संदेश आहे. धन्यवाद महाराज, तुम्ही आम्हाला एवढा अमूल्य वेळ दिला. तर मंडळी, हो ते अरुणनाथ गिरी महाराज आणि आपण आज आलो होतो अडबंगनाथ देवस्थान.